खेड तालुक्यातील चिंचघर गावी श्री भैरवनाथ देवस्थान मंदिराचा कलशारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यात राजकीय भाषणांची मोठी उधळण झाली। शिवसेना नेते रामदास कदम यांची तोफ कडाडली तर पालकमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री योगेश कदम यांनीही चौफेर राजकीय फटकेबाजी करून मोठी रंगत आणली। या नेत्यांच्या भाषणांची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे। निमंत्रण स्वीकारतो। होय भाई 23 तारखेला संजय कर्माचा कार्यक्रमाला मी येतो असं त्यांनी ठामपणे सांगितलं। ते आमचे शंभूराज देसाई साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, विशेषतः एक गोष्ट आहे, योगेश दादा किती पैसे आणतात तुमच्याकडे मला माहिती नाही। निधी विकास कामासाठी पैसे काय देत नसतील, पण निधी योगेश दादा किती आणतो मला माहिती नाही। पण रामदास कदम जेवढी यादी देतो ती सगळी यादी मंजूर करणारे आणि फोनवरती निमंत्रण सुद्धा देणारे माझे पालकमंत्री उदय सामंत। होय होय, एक म्हण आहे, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकायला लागत नाही। आणि आज आपण पाहत आहे दुसऱ्या क्रममध्ये ज्याने रामदास कदमच्या पाठीवरती विश्वास ठेवून बाप से भी बेटा सवाल हो सकता है, बड़ा हो सकता है, हे दाखवून दिलं ते आपले योगेश कदम। आणि माझा जीवाभाव ज्यांच्यावरती खूप प्रेम केलं होतं, तीन माणसं होती, एक संजय कदम, एक शंकर कानडे आणि शशिकांत चव्हाण। उदयजी, या तीन लोकांवरती अंधविश्वास दाखवतो। मी ज्यावेळेला विरोधी पक्षात होतो तर रामदासांनी विकास करून मागायची तर नाही म्हणायची पण किंमत नव्हती। यांनी यादी द्यायची आणि मी मंजूर होऊन द्यायचं। भूमिपूजन पण तेच करणार, उद्घाटन पण तेच, मंत्री पण तेच, विरोधी पक्षाचे पण तेच। खूप भावासारखं एकमेकांवर प्रेम केलेलं, कुटुंबासारखं प्रेम केलं। पण 2009 मध्ये गावाला भागामध्ये जे घडलं त्यानंतर या सगळ्यांनी निर्णय घेतला। याला काही दोष दिला आपला सिकंदर देशपांडे पण असेल सगळी म्हणले पुढला दोष देत नाही, कारण ती वातावरण तसं होतं काढायला। ज्यावेळेला एखादा पक्षच आपल्याला त्याला पाडतो, मला पाडलं गेलं सारे, आणि म्हणून या सगळ्यांमध्ये तो निर्णय घेतला होता। काही का असेना पण त्या निर्णयामुळं संजय कदम यांना महाराष्ट्राची विधानसभा बघायला मिळाली। आणि आता दापोली मतदारसंघ सोडून पुढचा प्रयत्न इकडे तिकडे झाला तर कदाचित ते पण होऊ शकतात। मी भैरवनाथला जो साकडे घातला, दोन माझी मुलं जर आमदार झाली मला अधिक आनंद होईल ना। पण दापोली मतदारसंघ खूप आनंद झाला मला, विशेषतः मंदिर खूप मला खूप आनंद। तुमची देवस्थान समिती, संजयजी, तुमची खूप शाबासकी, तुम्हाला खूप तुमचा अभिनंदन, खूप तुमची पाठपुरावा होती। अतिशय छान सुंदर देखणं असं मंदिर तालुक्यातलं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं। तुमची प्रचंड मिळते मागची आहे सगळ्यांची, तुम्हाला खूप मी धन्यवाद देतो। तुमचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो। विशेषतः ज्यांनी हे काम केलं त्याचा सत्कार केला तो थोड्या शिकवणचा होता अनिकेत, त्याला देखील मी धन्यवाद देतो। आणि या आमच्या कोकणामध्ये आमच्याकडे पैसा पुढे आहे, साखर म्हणून जेव्हा होते आम्ही अशी मंत्री सगळी होतो। आता रामदास कदम तरी तुमच्या हातात कधी यांच्या तुम्हाला आहे, मी खूप मदत केली आमच्या जेव्हा पोलिसांना खूप मदत केली। पण एक सांगतो मी तुम्हाला, आता मी काळाने सांगितलं शिवाजीला साहेब 1 कोटी रुपये घेऊन टाका, एका क्षणात त्यांनी सांगितलं 1 कोटी रुपये म्हणजे की सत्तेचा फायदा हा असतो। मला सांगा, कुठल्याही मंत्रिमंडळातला एक कॅबिनेट मंत्री फोनवरती येत नाही, फोनवरती कोणी येत नाही, पण माझा फोनवरती कोणी माझ्या नवीन मंत्र्यांनी आपण माझ्या फोनला सन्मान दिला, आपण इथं आला, आपला खूप धन्यवाद। अधिक रुग्णालयात तुम्हाला जायचं आहे, पण एक मी आज केदारनाथ भैरवनाथला सगळे सांगतोय की मोदीजी
आणि अमित शहाजी यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा आणि पाकिस्तानला देश नाबूद करून टाका. आमच्या जिल्ह्याचा विकास होईल, आमच्या राज्याचा विकास होईलच, मला कुठं म्हणत नाही. पण आमच्या सीमेवरती आमच्या जवान ज्या कधी बातम्या येतात त्यासाठी मी भगवंताला सगळं घालतो की आपण आमच्या जवानांच्या पाठीशी खंबीर करू. एकही जवान शहीद होता कामा नये आपण करताय. आणि मग तुम्ही काहीतरी म्हणून द्यायला मध्ये नाही उद्या की बोलले ते व्यस्त असतं तुमच्या तोंडात दिस आपण चांगले म्हणतात. तुम्ही समजणे लोक मी कापी होत आहे कळलं असेल का म्हणतात पण फसू नका, फसू नका. वैभव खेडेकर माझंच काय करते, मी त्यांचा राजकीय गुरु आहे. त्यांचा देखील त्याला राजकारणाला घेऊन जाणार देखील मीच आहे. त्याला विचारा, मी सगळं घेऊन गेलो राजकारणाकडे. म्हणून सगळी आपण सगळे एका कुटुंबाची माणसं आहोत, एका कुटुंबाची आपण सगळी माणसं आहोत. मला हा कार्यक्रम बघून आजचा आनंद झाला. विशेषतः उद्याची तुम्ही सर्व व्यवस्था आला तर माझ्या संध्याला असं वाटलं असतं एवढा मी मोठा कार्यक्रम केला. मी एकनाथ शिंदेला बोललो साहेब शक्य असेल तर बघा या माझा संजय खुश होईल असं बोललो. एकनाथजी म्हटले काही पाऊस आहे म्हणून हेलिकॉप्टर निघून गेला. पाऊस आहे, ढगाळ वातावरण आहे, आता पावसाने मिळणार नाही तर मी 10 मिनिटं का होईना मी हेलिकॉप्टर निघून बसतो. मला शुभेच्छा दिल्या आणि मला सांगितलं भाई आपण पालकमंत्र्याला सांगा, आपण शब्द टाका. मी सांगेन जेवढा संजय कदम विकास मागेल तो विकास संजय कदमला आपण जोडा. मी देखील या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि भैरवनाथाच्या चरणी प्रार्थना करतो की उभ्या आयुष्यामध्ये तुमच्या कुणावरच कसलेही संकट येऊ नये ही देखील त्याच्या चरणी मी प्रार्थना करतो. शंभूराज देसाई साहेबांचं देखील या जिल्ह्यामध्ये स्वागत करतो आणि त्यांना देखील धन्यवाद देतो की योगेश दादांनी आणि रामदास भाईंनी जी विकासाची मागणी आपल्याकडे केली त्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जो तुमच्याकडे पाठवायचा आहे तो पुढच्या 2 दिवसामध्ये पाठवला जाईल. हा देखील पालकमंत्र्यांना आणि मगाशी ते पालकमंत्री म्हणून आपल्याला माहिती आहे वशिला हा शब्द तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मंदिरापासून या बोर्डापर्यंत येत असताना माझ्या कानामध्ये मला वशिला लावत होते की आता मी पहिलं भाषण करणार आहे आणि मी साताऱ्याला निघून जाणार आहे. म्हटलं वशिला माझ्याकडे लावून काही उपयोग नाही कारण हा कार्यक्रम रामदास भाईंनी घेतलेला आहे. जसं तुम्हाला दम दिलेला होता तसा मला देखील दम दिलेला होता, त्याच्यामुळे मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आता आपण त्यांच्या ताब्यात आलेलो आहे, जायचं कधी आता ते ठरवणार आहे. त्याच्यामुळं जास्त आगाऊपणा करून दोघांनी उपयोगाचं नाही असं मी शंभूराज देसाईंना सांगितलं. पण आज तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो की कोकणच्या या निसर्गरम्य परिसरामध्ये तुम्ही आलाय. कोकणची किनारपट्टी असेल, कोकणचा हा निसर्गरम्य परिसर असेल, हा पर्यटनाच्या दृष्टीनं जागतिक पातळीवर जावा ही आपली देखील मनापासूनची भावना आहे. कोयनाच्या बॅकवॉटरवर जशा पद्धतीनं आपण वॉटर स्पोर्टचा कार्यक्रम घेतलेला आहे तसा वॉटर स्पोर्टचा कार्यक्रम आमच्याकडे देखील घ्यावा ही देखील आपल्याला विनंती आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा जास्त वेळ नाही घेता संजयजी तुमचं देखील मनापासून कौतुक करतो, तुमचं देखील अभिनंदन करतो. आमची देखील अडचण आता दूर झालेली आहे. कारण संजय कदम एवढे हुशार आहेत, ज्यावेळी संघर्ष होता तेव्हा हळूच कुठेतरी माझं नाव घ्यायचे आणि भाईंचा गैरसमज व्हायचा. पण भाई आता तुम्ही सगळे एका रांगेत आलाय त्याबद्दल भैरवनाथाला मी धन्यवाद देतो की भैरवनाथानं तुमच्या नेतृत्वाखाली आमच्या संजय रावांना सुबुद्धी दिली आणि तुम्ही सगळ्यांनीच आमच्यासारखं भाईंचं नेतृत्व स्वीकारलं. आता भैरवनाथाची कदाचित ही देखील इच्छा असू शकते की जे व्यासपीठ इथं तयार झालेलं आहे हे व्यासपीठ तसंच्या तसं भाईंच्या नेतृत्वाखाली राहावं. बरोबर मी असं म्हणतोय. असो हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे, राजकीय चर्चा या ठिकाणी होऊ नये, परंतु संजयजी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये पालकमंत्री या नात्यानं भाईंच्या नेतृत्वाखाली तुम्हाला जी काही विकासात्मक ताकद या परिसरामध्ये द्यायची आहे ती देण्याची ग्वाही देखील देतो. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्यासपीठावर उपस्थित असणारे या गावचे सर्व ग्रामस्थ, मान्यवर, सर्व पदाधिकारी,
सर्व देवाचे मानकरी आणि हे मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सहकार्य अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे करणारे पंचक्रोशीमधले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, योगेशदादांनी सांगितलं तसं मला 6 वाजता आमच्या एका विभाग प्रमुखांनी नवीन कॉम्प्लेक्स साताऱ्यामध्ये बांधलेला आहे आणि त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे. विभाग प्रमुख आपला कष्टातनं वर येणारा छोटा कार्यकर्ता आहे आणि त्याचा आग्रह होता की साहेब तुमच्याच हातनं त्याचं उद्घाटन करायचं आहे. म्हणून आज सगळेच आम्ही पदाधिकारी जिल्ह्यातले संध्याकाळी 6च्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी जाणार आहे. पण भाईंचा शब्द मला ते भाईंनी सांगितलं 23 तारीख त्या दिवशीच लक्षात आलं होतं की आपण कार्यक्रम घेतलाय साताऱ्यामध्ये, आपल्या विभाग प्रमुखाच्या इमारतीचं उद्घाटन आहे. पण हे बोलायचं झालं नाही माझ्या भाईंना की बाबा मी आता कसं काय करू. पण मी सांगितलं म्हणजे आपण काही झालं तरी जायचं, कार्यक्रमाला हजेरी लावायची आणि मग तिथून पुढच्या कार्यक्रमाकडे जायचं. कारण मी उदयराव एक जुना किस्सा भाईना मागाशी कॉलेजमध्ये सांगितला. भाई विरोधी पक्ष नेते होते 2004 ते 2009च्या टर्ममध्ये. आमची पहिली टर्म होती ती आमदारकीची आणि नारायण राणे साहेब शिवसेनेतनं काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाईंच्याकडे विरोधी पक्ष नेते बनायची जबाबदारी आहे विधानसभेतल्या. आणि मग विरोधी पक्ष नेतेपदाचा पाळणा काय असतो ते पुराव्यानिशी एखादा आरोप करायचा नुसतं बोलून सोडायचं नाही तर त्याचे कागदपत्र ते ड्रॉवरमध्ये खाली बेंच आपल्या पैकी असतो ना विधानसभेचा, जो मुद्दा बोलला त्यातला कागद काढून तो सभागृहामध्ये दाखवायचा आणि त्या शिपायामार्फत वर अध्यक्षांकडे पाठवायचे. वेगळा दरारा विरोधी पक्ष नेता म्हणून आदरणीय रामदास कदम साहेबांनी त्या काळामध्ये त्यांनी निर्माण केला होता. आणि आमची पहिली टर्म होती, आम्हाला खूप शिकायला मिळालं. आज योगायोगानं भाई गृह खात्याचे राज्यमंत्री होते, मी गृह खात्याचा राज्यमंत्री होतो आणि आता योगेशदादा पण गृह खात्याचे राज्यमंत्री आहे. मी भाईला गाडी देताना सांगत होतो की सेन्सिटिव्ह विभाग आहे होम डिपार्टमेंट, पण योगेश कदमांनी योगेशदादांनी एवढे व्यवस्थितपणे आता हाताळला आहे. मीडिया पुढे बोलताना असू द्या, एखादं प्रकरण घडलं राज्यामध्ये तर त्याचं पूर्ण ब्रिफिंग घेतलेलं असतं ते मीडियाला सांगताना काय घडलं कसं घडलं. आणि म्हणजे कुठलीही ब्रिफिंग असल्याशिवाय ना ते कधी सभागृहात बोलतात ना कधी मीडिया पुढे बोलतात. म्हणजे असं वाटत नाही ते पहिल्या टर्मचे मंत्री आहेत, मागच्या टर्मला सुद्धा मंत्री होता असा अनुभव असल्याचं नाही, तुमच्या तोंडावर बोलते असं नाही. की खरंच एक अभ्यासू मंत्री कसा असावा हे आमच्या सहकारी, कारण ते खातं मी पण 2.5 वर्ष सांभाळले. तर एक चांगला योग संजय राऊत आमचे जुने मित्र आहेत. अगदी तुमचं भाईंचं आता पॅचअप झालं पण त्याच्या आधी सुद्धा तुम्ही माझ्याकडे येत होता, भेटत होता. आपली मैत्री काय पण सोडली नव्हती, मैत्री कायम ठेवली होती. आहे उदय सामंत साहेब तर काही नेतेच आहेत सगळ्यांची, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. आणि मी त्याला आल्या हळूच मशीला लावलं, म्हणजे मला 6ला पोहोचायचे पालकमंत्री साहेब जरा अगोदर परवानगी द्या. ते म्हणजे माझी नाही चालणार, इथं परवानगी भाईंची घ्यावं लागेल तुम्हाला. मी निवडणूक आहे तुम्हाला मिळाली की मला पण जायचं म्हटलं तुमच्या बरोबर. त्यामुळे आम्ही जे आलोय ते आदरणीय भाईंनी केवळ एक फोन केला आणि सांगितलं की असा असा कार्यक्रम आहे. मी एवढंच सांगेन, संजयराव मगाशी भाषणात म्हटली की आधी एक तयार केली ग्रामस्थांनी. आपण पर्यटन मधलं पहिल्या टप्प्यात काही निधी मागितला. भाई सुद्धा आता मला म्हणाले की या परिसराला निसर्ग सौंदर्य आहे आणि पर्यटनाच्या विकासातनं निश्चितपणे या परिसराला तुम्ही निधी द्या. तर आज देवाचा पुण्य कार्यक्रम आहे, प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. पालकमंत्र्यांनी सुद्धा मला सांगितलं या ठिकाणी आपल्याला डीपीसीतनं पण काही निधी द्यायचा आहे. माझ्या पर्यटन विभागामार्फत 1 कोटी रुपयाचा निधी या परिसराच्या विकासासाठी या ठिकाणी तात्काळ दिला जाईल. आणि पालकमंत्र्यांनी फक्त विनंती करेन की जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जर तो प्रस्ताव लवकर पाठवला तर याच वर्षामध्ये आपण त्या सगळ्या कामांसाठी या ठिकाणी निधी देऊ. मी पुन्हा एकदा भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होतो. त्यांचा आशीर्वाद उभ्या महाराष्ट्रावरती राहावा आणि आम्ही सगळेजण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जे काम महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाचं करतोय ते काम अधिक प्रभावी करण्याची ताकद, शक्ती, आशीर्वाद भैरवनाथांना आम्हाला सगळ्यांना द्यावा अशी भैरवनाथाच्या मी
प्रार्थना करतो. पुन्हा एकदा केलेल्या स्वागत सत्काराबद्दल आपले सगळ्यांचे ग्रामस्थांचे या भैरवनाथ मंडळाचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शंभूराजे देसाई साहेबांना 6 वाजता साताराला कार्यक्रम आहे म्हणून मी जास्त वेळ घेत नाही. परंतु सर्वप्रथम राजा आपण समान्य रामनाथ भाईंच्या निमंत्रणाला आणि संजयच्या निमंत्रण मानून आपण इथे आलात. मी आपलं मनापासून स्वागत करतो, आपले आभार देखील मानतो. अधिक वेळ न घेता एवढंच बोलतो, ह्या चिंचगड गावाच्या भैरवनाथाच्या चरणी यायची माझी ही पहिलीच वेळ आहे. संजयजींना आम्ही गेली 8 वर्ष राजकीय आमचा संघर्ष होता. समान्य रामनाथ भाईंच्या पुढाकाराने, संजयजींच्या पुढाकाराने हा संघर्ष आम्ही आता कायमस्वरूपी संपवलेला आहे. आणि आता आजपासून जसं माझ्यासाठी जांगेगाव, तसं माझ्यासाठी आता चिंचगड गाव, जसं जांगेगावचा विकास रामनाथ भाईंनी आजपर्यंत केला, जसं खेड तालुक्याचा विकास केला, तालुक्याचा आणि मतदारसंघाचा विकास करत असताना मी आणि संजयजी मिळून चिंचगड गावाचा देखील जांगे गावाच्या पेक्षा जास्त विकास करून दाखवण्याचा शब्द संजय तुम्हाला आणण्यापेक्षा अधिक. शेवटी आपण दोघेही एकत्र आल्याच्यामुळे आपल्या मतदारसंघामधल्या प्रत्येक वाडी वस्त्यांमधला संघर्ष संपला. आज पक्ष तर वाढणारच आहे, परंतु कोकणामध्ये आपला सर्वांना कल्पना आहे विकासाच्या दृष्टीने आपण कोकण महाराष्ट्राच्या उर्वरित भागापेक्षा नेहमीच मागे राहिलो. समान्य रामनाथ भाईंनी अनेक वर्ष विधिमंडळामध्ये कोकणाच्या विकासाकरता संघर्ष केला आणि आज आपलं कोकण हे विकासाच्या दृष्टीने पुढचं पाऊल टाकत असताना मतदारसंघामधला ज्यावेळेला संघर्ष संपतो त्यावेळेला नक्कीच विकासाला अधिक गती मिळते. आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या चिंचगड ग्रामस्थांच्या साक्षीने पुन्हा एकदा हेच सांगतोय की आम्ही दोघेही एकत्र म्हणून ह्या मतदारसंघाचा विकास आम्ही नक्कीच चांगल्या गतीने करू, चांगल्या पद्धतीने करू. आणि त्याच्यामध्ये आमचे पर्यटन मंत्री साहेब नक्कीच त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा उचलतील हा आमचा विश्वास आहे. आम्हाला आज मतदारसंघाचा आमदार म्हणून आमच्या मतदारसंघामध्ये कोकणामध्ये असलेले कोकण किनारपट्टी, त्या कोकण किनारपट्टीला पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. आणि आम्हाला आपल्याकडे एकच अपेक्षा आहे की आमची जेवढी समुद्र किनारे आहेत त्या आपण विकसित करून द्यावे, तर आवश्यक निधी आपण उपलब्ध करून द्यावा, एवढीच मागणी या व्यासपीठाच्या निमित्ताने मी आपल्याला करतोय. आणि आपण आमच्या ह्या कार्यक्रमाला आला त्याबद्दल आपलं मनापासून आभार मानून इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.